नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी धना पावडर बनवणार आहे। एकदम छान आणि मस्त असा रंग भाज्यांना येतो। कुठलंही सूप करताना त्यामध्येही तुम्ही वापरू शकता। कुठलेही थालीपीठ, धिरडे, व्हेज नॉन व्हेजसाठी ही धना पावडर तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता। एकदम छान अशी होते। त्यासाठी इथे पाव किलो हे इंदोरी धने घेतलेले आहेत। तुम्ही इथे गावरान धन्याचाही वापर करू शकता। स्वच्छ करून घ्यायचे आहेत। त्यासाठी 2.5 चमचे मी ही हळद घेतलेली आहे। तुम्ही इथे हळकुंड जरी वापरले तरी पण चालू शकतं। आणि 3 चमचे ही कसुरी मेथी घेतलेली आहे। तमालपत्र घ्यायचे आहेत, 10 ते 15 तमालपत्र घ्यायचे आहेत आणि थोडासा तुकडा हा दालचिनीचा घ्यायचा आहे। धने तेल टाकूनही तुम्ही भाजून घेऊ शकता, कारण तेल न टाकताही खूप छान बारीक अशी ही धना पावडर होते। आणि धना पावडर ही करताना शक्यतो 1 ते 2 महिन्यांसाठीच पुरेल एवढीच करायची, कारण मग त्याचा जो वास जो आहे तो उडत नाही। मेन म्हणजे घरी करता येते म्हणून कधीही बनवली तरी पण चालू शकतं। त्यानंतर तमालपत्र आणि दालचिनी ही भाजून घ्यायची आहे। हे आता काढून घ्यायचं आहे। त्यानंतर कसुरी मेथी ही भाजून घ्यायची आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे, कारण कसुरी मेथी लवकर जळू शकते। आता इथे गॅस हा बंद करायचा आहे। फक्त थोडीशी कडक होईपर्यंतच ही भाजून घ्यायची आहे। आता हे सर्व एका ताटामध्ये काढल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। हे सर्व थंड झालेलं आहे आणि थोडं थोडं करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचं आहे। दळताना यामध्ये आता हळद घालायची आहे। मी इथे पाव किलोला 2.5 चमचे ही हळद वापरणार आहे। या प्रकारे सर्व धने हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। हे पाहू शकता तुम्ही, हळदीमुळे याला एवढा छान रंग येतो। तुम्ही इथे पाहू शकता, एकदम मस्त असा हा रंग हळदीमुळे येतो। जरी गावरान धने जरी असले तरी पण त्याचा कलर असा होऊ शकतो हळद वापरल्यामुळे। आता हे सर्व मिक्स करायचे आहे, कारण हळद थोडीशी कमी जास्त प्रत्येक बॅचला झालेली आहे, म्हणून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे ही धना पावडर मिक्स करून झालेली आहे। यानंतर तुम्ही चाळणीने चाळूही शकता, पण मिक्सरमध्ये एवढी बारीक होते त्याच्यामुळे चाळण्याची काही गरज लागत नाही। पण तरीही तुम्हाला थोडीशी जाड वाटत असेल तर चाळणीचा वापर इथे करू शकता। एवढा छान वास येतोय त्याला दालचिनीमुळे आणि कसुरी मेथी आणि तेजपत्त्यामुळे खूप छान वास येतो। ही धना पावडर 2 महिने तरी मला पुरेल आणि संपल्यानंतर घरीच दळता येते, त्याच्यामुळे परत नवीन करणार। आता ही पूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवली तरी पण चालू शकतं। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा, खूप छान रंग याचा येतो। करून पहा नक्की एकदा।